ही धम्मदेशना शास्त्राने जैतवन में साधना करते हुए विड्डाल पादक श्रेष्ठ को उद्देश्य कर कही थी। विड्डाल पादक श्रेष्ठ ये दान की श्रेणियों में एक समय श्रावस्तीवासी नागरिक वर्ग समूह रूप में बुद्ध प्रमुख भिक्षु संघ को दान कर रहे थे। तब शास्त्रा ने अनुमोदन करते हुए उपदेश किया, उपासकों, यह कुछ लोग स्वयं दान करते हैं परंतु दूसरों को वैसा करने के लिए प्रोत्साहित नहीं करते। वो लोग, जो भी लोग हैं, वो आगे के जन्म में स्वयं भोग ऐश्वर्य प्राप्त कर लेते हैं परंतु परिवार को भोग ऐश्वर्य प्राप्त नहीं कर पाते। देखो ये पहला है, भगवान ने कितनी, जो स्वयं तो दान करते हैं मगर दूसरों को प्रेरित नहीं करते तो ऐश्वर्य मिलेगा, धन संपत्ति ये थे, तो परिवार संपत्ति नहीं मिलेगी। मगर दूसरों को भी प्रोत्साहित करते हैं और खुद को भी दान करते हैं और दूसरों को भी प्रोत्साहित करते हैं तो अगले जन्म में वो दोनों भी वस्तु पा लेंगे। और कुछ लोग स्वयं दान नहीं देते परंतु दूसरों को दान देने में प्रोत्साहित करते हैं। ऐसे लोग भावी जन्म में स्वयं को भोग ऐश्वर्य प्राप्त नहीं कर पाते परंतु इनके पारिवारिक जन अतुल्य भोग संपत्ति प्राप्त कर पाते हैं। तो किसी लोग तो हम देखते हैं, देखो किसी के धन नहीं है, किसी के पास परिवार संपत्ति है, माँ है, पिताजी है, माताजी ये है, कोनी जितने भी जाए तो उसको बहुत परिवार है मिलता है तो संपत्ति नहीं मिलती, धन संपत्ति नहीं मिलती। तो स्वयं अगर दान करेंगे तो धन संपत्ति का लाभ होगा और दूसरों को दान करने के लिए हम प्रोत्साहित करेंगे तो वो हमें परिवार संपत्ति का भी लाभ होगा। अगर ऐसा नहीं करेंगे तो ये कहते कि भावी जन्म में, आने वाले जन्म में, जो भी जन्म, अब एक जन्म है तो दूसरा जन्म तो आएगा ही। फिर कोई धर्म के रास्ते पे चलता है कोई व्यक्ति और अच्छा भंगा ज्ञान करते हैं तो मनुष्य लोक में या देवलोक में तो प्रतिसंधि होती है तो बहुत बड़ा ऐश्वर्य प्राप्त होता है, स्वयं दान करता है। और दूसरों को कुछ लोग ऐसे हैं स्वयं दान नहीं देते परंतु दूसरों को दान देने के लिए प्रोत्साहित करते हैं। ऐसे लोग भावी जन्म में भोग ऐश्वर्य प्राप्त नहीं करते परंतु पारिवारिक जन अतुल्य भोग संपत्ति प्राप्त कर पाते हैं। और तीसरे क्रम के लोग हैं, कुछ लोग स्वयं दान देते हैं ना दूसरों को प्रोत्साहित करते हैं। ऐसे लोग आगामी जन्मों में स्वयं भोग ऐश्वर्य प्राप्त नहीं कर पाते, ना उनको परिवार वाले ही अपितु यत्र तत्र उच्चित भोजन प्राप्त करने की ही अपना जीवन व्यापन करते हैं। देखो ये तो हम वर्तमान जीवन में देखती है, कितने लोग ऐसे हैं कि किसी को ना का भोजन भी नहीं मिलता है, कितने मेहनत करते फिर भी उन लोगों को भोजन नहीं मिलता है। तो भगवान ने दान की परिभाषा है, तो ये स्वयं भी दान करना है, दूसरों को भी दान के लिए प्रोत्साहित करना है और दान सिलवान व्यक्ति को ही करना है। वैसे तो किसी को भी किया तो उसका परिणाम आता, मगर जो व्यक्ति भिक्षु है, भिक्षु को दान किया, ये दान हमको दुर्गति की ओर नहीं जाने देता। और ये 4 नंबर का है। भगवान कहते हैं तथा कुछ लोग ऐसे ही है जो स्वयं भी दान करते हैं तथा दूसरों को भी दान करने के लिए प्रोत्साहित करते हैं। ऐसे लोग जब जहाँ जन्म लेते हैं तब वहाँ स्वयं भी भोग संपत्ति प्राप्त करते हैं तथा इनके परिवार वाले भी भोग संपत्ति प्राप्त करते हैं। दोनों को भी लाभ होता है। एक तो परिवार वाले भी ऐसे मिल जाते हैं, उसके पास भी भोग संपत्ति भी है, परिवार संपत्ति भी है, दोनों भी है। तो यानी कि माताजी पिताजी भी है, नाना नानी भी है और इधर के भी नाना नानी और जो भी कोई है, सारे परिवार संपत्ति ऐसी रहती है और वो भी धनवान रहते हैं क्योंकि स्वयं भी दान करे और दूसरों को भी दान करने के लग जाए तो दोनों भी अवस्था में वो सुखी रहता है। और जो लोग ऐसे नहीं करते तो उसके पास भोग संपत्ति भी नहीं होती और परिवार संपत्ति भी नहीं होती। ये तो हम आंखों से तो आज देखते ही वर्तमान काल में। तो भी दानदाता यह उपदेश सुनकर वहाँ बैठे एक बुद्धिमान पुरुष ने सोचा, भगवान ने यह उपाय तो बहुत अच्छा एवं आश्चर्यजनक बताया कि मैं भी अब इस द्विविधा संपत्ति प्राप्त कराने वाले कर्म का आश्रयन करूँगा। यह विचार कर उस सभा में जाते समय शास्त्र से निवेदन किया कि बनते कल हमारी भिक्षा स्वीकार करें।
तुम जितने भिक्षुओं को भिक्षा करोगे, आप कितने भिक्षुओं को भिक्षा करोगे? भगवान ने पूछा तुम कितने भिक्षुओं को भिक्षा कराओगे? तो सभी भिक्षुओं को बनते शास्ता ने स्वीकार कर लिया। तो उसने ग्राम में प्रवेश कर यह घोषणा की कि भाइयों और बहनों, कल मैंने बुद्ध प्रमुख भिक्षु संघ को निमंत्रित किया है। जो जितना भिक्षुओं को भिक्षा दे सकता है उतनों को ही लिए आग, यागू, तंदूर आदि की व्यवस्था कर दे और एक ही स्थान पर सब कुछ बनाकर हम महादान किया जाएगा। आज भी हम वैसे ही करते, सब लोगों को दान मांगते और इकट्ठा दान कर कर भिक्षु संघ को दान देते, ये करते। वैसे उस समय भी जो भी कोई वस्तु है जो लगते वाली है, तंदूर यहाँ लगाए तंदूर है, जो भी कोई लगते हैं, ये सारी वस्तु एक जगह पे इकट्ठा करके महादान कराएंगे। तब एक नागरिक ने उस उद्देश्य की अपनी दुकान पर आया हुआ देखकर और क्रोध स्वर में बोला, तुमको अपने सामर्थ्य के अनुसार ही भिक्षुओं को भिक्षे देना चाहिए। अपनी अपनी जैसे सामर्थ्य उसके हिसाब से देनी चाहिए। समस्त ग्राम को उत्साहित करने की क्या आवश्यकता थी? तो वो कहता है भाई जिस आप करना चाहिए तो आपने बोला है तो आप ही करो, इन सब लोगों को देने के लिए क्यों प्रोत्साहित करते हो? क्या आवश्यकता थी? और यह कहते हुए बोला, किस पात्र में लोगे पात्र लाओ। और यह कहकर 3 उंगलियों से उठाकर थोड़े चावल, थोड़े मूंग तथा उड़ीद दे दिए। तभी से उसका नाम विड्डाल पाद प्रसिद्ध हो गया। घी, चीनी देते हुए फिर भी उसने कहा कि करछुल को गर्त पात्र में डालकर उसके बूंद बूंद कर उसके पात्र में टपका दिया और उसके लिए सामान को भी उपासक ने अन्य सामानों की राशि की पृथक रखा। और उस दाता श्रेष्ठी ने उपासक को चेष्टा ही दिखाई और यह निश्चय करने के लिए कि आप यह मेरे दान का क्या करते हैं। अब इतना दान दिया, दुकान पे गया तो थोड़ा थोड़ा थोड़ा, और उसके मन में आया कि यार ये लोग दान क्या करते हैं या खुद घर में लेके खाते हैं। तो आपने एक नौकर को उसके पीछे लगा दिया कि इसके पीछे पीछे जाओ और देखो कि ये क्या करता है। उपासक ने घर जाकर श्रेष्ठी के दिए तंदूर आदि के दान देने वाले श्रेष्ठी को इसका फल मिले कहकर उसे उस सामान के ढेर में मिला दिया। नौकर ने जाकर यह बात बता दी। जैसे श्रेष्ठी को इसका फल मिले और कहते हुए उस सुनकर श्रेष्ठी ने आगे विचार किया, यदि यह सभा के बीच में मेरी निंदा करेगा तो मेरा नाम लेते ही मैं इसे मार डालूँगा। और तथा वह अपने वस्त्रों के बीच में सुई छुपाकर भक्तादास भिक्षु के भोजन के समय दर्शकों में जा बैठा। तो वह उपासक पुरुष बुद्ध प्रमुख भिक्षु संघ को भोजन परोसकर भगवान से निवेदन करने लगा, मैंने यहाँ से नागरिकों को प्रोत्साहित कर यह महादान किया है। इसमें सभी नागरिकों ने अपने अपने सामर्थ्य के अनुसार थोड़ा या बहुत जो भी दिया उसका फल उनको सबको मिलना चाहिए। यह सुनकर उस अल्पदाता श्रेष्ठ ने विचार किया, मैं यहाँ इसलिए आया था कि यदि यह मेरा नाम लेकर कहेगा कि अमुक श्रेष्ठी, अमुक श्रेष्ठी, जो भी कोई श्रेष्ठी है, न 2-4 दाने ही तंदूर एवं मूंग के दिए हैं तो मैं इस तत्काल मार डालूंगा, परंतु यह सब नागरिकों के दान में एकत्र सहभागी बनाकर कह रहा है कि जिन्होंने चुटकी भर दिया या जिन्होंने प्रभुत मात्रा में दिया उन सभी को उसका फल मिले। तब वह श्रेष्ठी आदि ने, मैं अब इससे क्षमा न मांगूंगा तो मुझे पर देवदंड पड़ेगा। और यह विचार कर उस उपासक के पैरों में गिरकर, स्वामी मुझे क्षमा कीजिए, यह कहने लगा। और उपासक ने पूछने पर उसने अपना समस्त दूषित चिंत उसको बता दिया
और यह घटना देखकर शास्ता ने भी दानदाता से जिज्ञासा प्रकट की और शास्ता ने श्रेष्ठी से पूछा, क्या ऐसी ही बात है? तो श्रेष्ठी ने स्वीकार करने पर भगवान ने कहा, उपासक द्वारा दिए गए दान को थोड़ा या दिया गया यह कहकर उपेक्षा नहीं करना चाहिए। थोड़ा दो या ज़्यादा दो। मेरे जैसा बुद्ध प्रमुख भिक्षु संघ को दिए गए दान को थोड़ा या अधिक से नहीं मापना चाहिए, ना उसकी उपेक्षा ही करनी चाहिए। बुद्धिमान पुरुष पुण्य करते हुए बूंद बूंद से घट भरे की उपमा को ध्यान में रखते हुए अपनी पुण्य राशि बढ़ाता ही रहता है। तो यह कहकर अनुक्रम मिलाते हुए धर्म उपदेश कर कहकर भगवान ने ये शब्द बोले, ये गाथाएं बोली। मावमय्यथ पुण्यस न मंदं आगमिष्यति उद्दबिन्दु निपातेन उद्दकुब्भोऽपि पूरति धीरो पूरति पुण्यस थोकं पि अचिनन्ति। यह गाथा का अर्थ है, बुद्धिमान मनुष्य को पुण्य कर, मैंने यह तो अल्प ही पुण्य किया, इस अल्प का क्या कभी फल मिलेगा? यह अल्प सा मेरे पुण्य का क्या काम आएगा? मैं इस कब भोग पाऊंगा, कब इसका विपाक होगा? ऐसी अनगर्भ बातों पर विचार नहीं करना चाहिए। इसको हीन या उपेक्षा दृष्टि से नहीं देखना चाहिए। जैसे निरंतर एक एक बूंद गिरने से भी घट आदि पात्र भर जाता है, वैसे ही धैर्यवान पुरुष थोड़ा थोड़ा पुण्य संग्रह करता हुआ भी अपनी पुण्य राशि बढ़ा लेता है। देशना के अंत में वह श्रेष्ठी श्रोतापति फल प्राप्त कर गया और उपस्थित परिषद के लोग भी वहाँ गाथा सार्थक हुई और वो लोग बहुत धार्मिक बने। तो ये गाथा गाथा है ये इसमें ये भी कोई दोबारा मराठी में समझाया जाए? सांग सेम आहे, काही नाही आहे, फक्त ते जे लोक नाही का पाप थोडं थोडं करतात, हे पुण्य थोडं थोडं करतात, अशा पद्धतीने। तर हे विंडाल पादक नावाचा श्रेष्ठी होता, तर त्याच्यासाठी ही कथा आहे। तर भगवान बुद्धाने हा उपदेश जेतवनमध्ये साधना करते हुए विंडाल पादक श्रेष्ठीला उद्देशून सांगितलेला आहे। तर दान श्रेणिया अलग अलग पद्धतीचे दान असते, एक शरणी, दुसरी शरणी, तिसरी शरणी, चतुर्थ शरणी। तर हे दान देत होतं बुद्ध प्रमुख, बुद्धांसोबत भिक्षू संघ होता भरपूर, आणि त्यात नाही का लोक दान द्यायचे आणि त्याचे अनुमोदन करायचे, भगवान दान द्यायचे, अनुमोदन करायचे। तर भगवान बुद्धाने उपदेश दिला की बघा, जे कोणी व्यक्ती नाही का स्वतः दान करतो परंतु दुसऱ्याला दान करायला प्रोत्साहित करत नाही, तर तो नाही का या हे जन्म झाल्याच्या नंतर दुसऱ्या जन्मामध्ये तो नाही का भोग ऐश्वर्य प्राप्त करतो, परंतु पारिवारिक संपत्ती प्राप्त करू शकत नाही, कारण स्वतः दान देतो आणि दुसऱ्याला करत नाही। काही लोक असे आहेत स्वयं दान देतात परंतु दुसऱ्याला प्रोत्साहित करतात, तर ते भावी जन्मामध्ये शोक भोग संपर्क यानी की भोग ऐश्वर्य जे काय संपत्ती आहे, जे काय आहे ते भोग ऐश्वर्य संपत्ती प्राप्त करतात आणि पारिवारिक संपत्तीही प्राप्त करतात, दोन्ही। कारण स्वतःही करतो आणि दुसऱ्याला प्रोत्साहित करतो, आणि जे स्वतः देतो आणि दुसऱ्याला प्रोत्साहित करत नाही तर त्याला भोग संपत्ती मिळते पण पारिवारिक संपत्ती मिळत नाही। तिसरे लोक असे आहेत, आता तिसरे लोक जे आहेत ना स्वतः दान देतात आणि ना दुसऱ्याला प्रोत्साहित करतात, असे लोक आगल्या जन्मामध्ये काही ना काही पुण्य असते त्यांचं, आगल्या जन्मामध्ये भोग ऐश्वर्य प्राप्त करू शकत नाहीत आणि पारिवारिक संपत्तीसुद्धा प्राप्त करू शकत नाही, आणि एक टाईमचं जेवणसुद्धा मिळणं अशा लोकांना नाही का फार परिश्रम करावं लागते। जीवन व्यापन करण्यासाठी सुद्धा इतके कठीण परिश्रम करावे लागतात की भोजनही मिळत नाही, मनासारख्या कोणत्या गोष्टीही मिळत नाही। आपण बघतो आता बरेच आमच्याकडे उदाहरण येतात की आम्ही इतका अभ्यास करतो, हे करतो, पण आम्हाला यश मिळत नाही, चांगला आहे। काही काही लोक तर एक मुलगी आता याच्यामध्येच आहे
मला वाटते इथं आहे, शीतलताई पण आहेत हैदराबादची. एक मुलगी आहे, ती चांगली इतकी शिकलेली आहे भरपूर. आणि त्याच्यासोबत दुसरी एक मुलगी आहे, ती पण शिकली आहे. तिनं लगेच नाही का 12वी झाल्याच्या नंतर नाही का तिनं एका कंपनीमध्ये जॉईन केलं. 4-5 वर्ष अनुभव झाला, ती चांगल्या पोस्टवर गेली. इकडे करत करत हे करत करत. आणि एक मुलगी अशी आहे की तिनं नाही का डिग्र्या घेतल्या, PhD वगैरे केली आणि अजून तिला जॉब लागला नाही, काही नाही. आणि हे नाही का काम करत केली. तर हे असंच आहे, जे कोणी व्यक्ती नाही का कमी पर्सेंट जरी पडले आणि त्यांना नाही का चांगला चला आपण नाही का कुठं ना कुठं जॉब करत गेला, तर तो त्याची पोस्ट वाढत आज तीच मुलगी नाही का 70-80 हजार रुपये कमावते. आणि तीच मुलगी टॉपवर असणारी ती मुलगी अजून तिला सर्व्हिस लागली नाही. कारण हे माणसाचा पण एक इगो असतो की नाही मला अजून शिकायचं पुढं लागेल, पण तोपर्यंत तर हे होत नाही. पुढं पण नंतर त्या मुलीला कुठेतरी सर्व्हिस लागली, पण तिची सुरुवात छोट्यापासून सुरुवात झाली. तर मग हे असंच असते, छोटं का कोणते बी कार्य असो जे आपण करतो एक असतो, तर त्या कार्याला असं नाही समजायचं की हे काय छोटंसं कार्य आहे, यानं काय होणार आहे. आपण असं करतो तर बिलकुल त्याची उपेक्षाभाव करायचा नाही. त्याला असं म्हणजे हे समजायचं नाही की छोटं काम करतच माणूस नाही का मोठ्यापर्यंत जाऊ शकते. अजून असं 4थ्या नंबरचं आहे. आणि जे करत नाहीत त्यांना भोजनसुद्धा भेटत नाही, काही नाही आहे, हे नाही. बघतो आपण रेल्वे स्टेशनला किती मुलं आहेत, किती असे आहेत की एक टाईमचं भोजनही त्यांना नशीब होत नाही. काय वर्ग इतकं किती श्रीमंत आहे, काय वर्गाला कोणाला आईवडीलच नाहीत. आता ज्यांना आईवडील नाहीत तसे आमच्याकडे नाही का 15 मुलं आहेत, ज्यांना की आईवडीलच नाही. तर 15 मुलांना आम्ही चिवर दिलं आणि त्यांना शिकवतो. ते बी आपल्या समाजाचे नाही, बंजारा समाज आणि मराठी समाजाचे आहेत. द्यासं आता काही लोक नाही का लग्नाच्या अगोदर सम्मान ठेवतात, लेकरं होतात, पण इकडले बी स्वीकार करत नाही, इकडले स्वीकार नाही. काही असे आहेत त्याच्यामध्ये, पण ते आता चांगले आहेत. 10वी-12वीपर्यंत गेले, पुन्हा नंतर घरी गेले, तर त्याला काही तिकडले लोकांनी स्वीकारलं नाही. आता तो पुन्हा नंतर भिक्षू झाला आणि तो नाही का आता BAला MAला त्यांना ॲडमिशन घेतलं. तर हे काय म्हणजे काही असे लोक असतात, कर्म असतात त्यांचे, पण आहेत की जो लोक असे करतात. तर हे दानाचं तथागतानं महत्त्व सांगितलं. आणि 4था व्यक्ती आहे, काही लोक असे आहेत स्वयंमय दान देतात आणि दुसऱ्याला दान देण्यासाठी प्रोत्साहित करतात. असे लोक हे जन्माच्या नंतर किंवा याच्यानंतर भोगसंपत्ती आणि ऐश्वर्य संपत्ती, परिवार संपत्ती सर्वांना परिपूर्ण राहतात. एक वर्ग बघतो आपण की त्यांना आई आहे, वडील आहे, बहीण आहे, भाऊ आहे, सगळं गणगोत आहे. आणि सर्व गणगोत नाही का किती प्रेमानं राहतात, हे करतात. हे दान देण्याचा परिणाम आहे. आणि काही लोक स्वतः देतात आणि दुसऱ्याला द्यायला प्रोत्साहित करतात. मग त्याचं नाही का 2 तर्फी होती. सर्व आपल्याकडे संपत्ती भरपूर राहते आणि ज्याला दान द्यायला प्रोत्साहित करतात तसेच संपत्तीचे लोक नाही का त्यांना भेटतात. तर हे 4 प्रकारचे आहेत. एक उपासक, मग त्याच्यामध्ये हा भगवान बुद्धानं सांगितलेला उपदेश त्याला नाही का तो एकदम मनाला लागतो. अरे एवढी मोठी गोष्ट आहे तर आपण दान करायला पाहिजे. तर मग त्या गावात जर असतो तर मग तो गावामध्ये सांगतो सर्वांना की मी भगवान बुद्ध पण त्यांच्या संघाला मी भोजनासाठी आमंत्रित केलेलं आहे. तर ज्याची जशी ऐपत आहे, ज्याची जशी आहे त्या पद्धतीनं सर्वांनी दान करायचं. मग कोणी नाही का हे दान देतो, ते दान देतो, ज्याच्या जशी परिस्थिती आहे तशी. पण एक दुकानदार असतो आणि ते दुकानदाराचा असतो, तर ते मग म्हणते तुम्ही एवढे माणसं त्या बोलवले भिकू सांगायला, तर तुम्हीच करायचं ना, आम्हाला कशाला दान मागायचं आणि हे करायचं म्हणतात. तर मग आता तो आला आता त्याच्यासोबत एवढे दुसरे लोक देतात दान आणि तो बी दुकानदार आहे, जरा श्रेष्ठी राहतो. तर तो म्हणते आता आल्याच्या नंतर त्याला काही करता येत नाही, कारण समाजामध्ये मानपाने राहायला पाहिजे. म्हणून तो काय करतो, 2-2 दाणे 2-4 दाणे असे उचलून नाही का देतो. मग तांदूळ असो, मूग असो, तेल असो, जे काय तेलाचे 2-3 थेंब टाकतो, हे टाकतो, जे काही थोडे 2-4 दाणे असेच देतो. पुन्हा नंतर त्याच्या मनाला ती गोष्ट लागते, अरे हे बुद्धांच्या तिथं सभेमध्ये जाईल आणि माझी चर्चा कर की एवढा मोठा दुकानदार आहे, श्रीमंत आहे, आणि यांना काय 2-4 दाणेच दिले, हे दिले आणि तिथं मग बदनामी करत. तर मग काय करते, यांनी जर माझी बदनामी केली तर तो काय करतो, आपल्या सोबत नाही का सुरा घेतो, हे करू. त्याने जर बदनामी केली तर मला तिथंच त्याला मारायचं, हा त्याचा तसा संकल्प असतो. आणि तो तिथं जातो आणि तिथं गेल्याच्या नंतर मग या दानाचे तथागत भगवान बुद्धांच्या समोर नाही का तो ज्या व्यक्तीनं संघाला बोलवलं त्या दानाची प्रशंसा करतो. म्हणते या एवढ्या महादानामध्ये ज्याची जशी ऐपत आहे त्या सर्व ऐपतीचं जसे ज्यांना कोणा थोडं दान देऊ या मोठं दान देऊ, किती दान होतो, सर्वांना या दानाचं एक सारखाच पुण्याचा लाभ झाला पाहिजे. असं बोलल्याच्या नंतर त्यांनी त्या जो दुकानदार आहे त्यांचं काही नाव घेत नाही, काही नाही,
पण त्यांचं चित्त एकदम बदलून जाते. अरे मला मला वाटलं की हे माझा एवढा मोठा मी श्रेष्ठ आहे, बुद्धाला सांगेल की आणि काय 4-4 दाणे थोडे थोडे दाणे दिले, हे दिले म्हणून. हा तर म्हणतो की या महादानामध्ये यालाही सर्वात जास्त पुण्य मिळू दे, ज्यांना कमी दान दिलं तरी आणि जास्त दान दिलं तरी त्यांनाही तितकंच पुण्य मिळू द्या, मलाही तितकंच पुण्य मिळू द्या. त्याच्या मनाला ती गोष्ट लागते आणि नंतर नाही का त्याला लागते त्याच्या चरणावर जाऊन त्याला वंदन करतो, माफी मागतो आणि माफी मागल्याच्यानंतर भगवान बुद्ध मग त्यांना तो पण उपदेश सांगतात. मग तो सांगतो की माझ्या मनामध्ये नाही का ते मारण्याचा मी प्रयत्न केला, मी असा आलो, मी चाकू आणला होता सोबत, हे काय आणलं होतं, याला मारायचा प्रयत्न केला की माझ्याविषयी हे तर निंदा करेल, हे करेल. पण त्यांनी तर या सर्वासोबत माझे नाही का हे केले की थोडे दान देऊ का जास्त दान देऊ, सर्वांना सारखाच पुण्याचा लाभ झाला पाहिजे. तर भगवान बुद्ध हे ऐकते, त्याच्यानंतर तो उपदेशची ही गाथा बोलताच नाही का तोही व्यक्ती श्रोतापणाला पोहोचतो आणि तिथं जे आलेले बरेच काही उपासक उपासिका असतात त्यांनाही या धम्माचा याचा फार लाभ होतो. तर अशी ही 2 कथा आहेत. तर या कथाविषयी अजून काही कोणाचा प्रश्न असेल तर विचारा. काही प्रश्न आहे? साधू 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 खूप चांगले समजावून सांगितलं.